मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावरती विस्कळीत झालेली आहे। मस्जिद बंदर आणि सीएसएमटी दरम्यान लोकलच्या रांगा लागलेल्या आहेत। लोकल या थांबल्या त्यामुळे प्रवासी हे रेल्वे ट्रॅकवरती उतरलेले आहेत आणि पुढच्या स्टेशनपर्यंत ते चालत जात असल्याचं देखील दिसून आलंय। गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळतेय, त्यामुळे मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन जवळ जलद लोकल ही थांबू नये। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। अक्षय, काय नेमकं झालेलं आहे? अगदी काल असेल, आज सकाळी असेल, 2 वेळा लोकलचा खोळंबा झाला होता आणि आताची तिसरी वेळ आहे। यामिनी, खूप मोठा एक मेजर फॉल्ट हा सिक्युरिटीमध्ये असल्याचं कदाचित लक्षात येणार आहे, लक्षात आलेलं आहे। कारण असं कधीच होत नाही मुंबईच्या लोकल सिस्टीमवर की एकाच ट्रॅकवर आमने सामने 2 ट्रेन येतील, पण आज ते घडलेलं आहे। आणि सीएसएमटी स्थानकामध्ये ज्यावेळी 5 नंबर प्लॅटफॉर्मवर एक ट्रेन उभी होती, त्याच वेळी जी बदलापूरवरून येणारी ट्रेन आहे ती खरं तर 4 नंबर प्लॅटफॉर्मला जाणं अपेक्षित होतं, पण सिग्नलमध्ये बिघाड होता की काय वेगळं कारण होतं, ही ट्रेन जी आहे ती आधीच ज्या प्लॅटफॉर्मवर लोकल उभी होती त्याच प्लॅटफॉर्मच्या दिशेने पुढे जात होती। नशिबाने मोटरमनच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी अचानक ट्रेन जी आहे ती पुढे जाण्यापासून थांबवली। त्यामुळे 2 ट्रेनमध्ये म्हणजे 2 लोकलमध्ये केवळ एका डब्याचं अंतर शिल्लक होतं। इतक्या जवळ येऊन या 2 ट्रेन ज्या आहेत त्या थांबल्या होत्या आणि हे लक्षात आल्याच्या नंतर संपूर्ण सीएसएमटीकडे येणारी जी वाहतूक आहे ती थांबवली गेली होती। आणि त्यानंतर आता ही जी ट्रेन अडकली होती बदलापूरवरून येणारी ती पुन्हा ती मस्जिदच्या दिशेने मागे नेण्यात आली आणि प्लॅटफॉर्मवर असलेली ट्रेन दुसऱ्या एका ट्रॅकवरून बाजूला करण्यात आली। मग ही जी ट्रेन आहे बदलापूरवरून येणारी ती 5 नंबर प्लॅटफॉर्मवर आणली गेली। अशा प्रकारे इतका मोठा बिघाड जो आहे, 2 ट्रेन आमने सामने येण्याचा हा प्रकार जो आहे तो थोड्या वेळापूर्वी सीएसएमटी स्थानकात घडलेला आहे। त्यामुळे पूर्णतः लोकलचं वेळापत्रक जे आहे ते आज बिघडलेलं लक्षात येतं आहे। हा आज दिवसभरातला तिसरा बिघाड आहे, कारण की सकाळी खर्डीवर एक ब्लॉक घेण्यात आला होता, त्या ब्लॉकची वेळ वाढली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।